आज 2 तारीख आहे आणि आता IPL तर संपलं आहे. आता RCB जिंकली IPL. आता अखेरकार IPL संपला. तसं मी तर हायलाईटच बघत होतो. हा टाईम नव्हता बघायला कारण की इथे काम होता. तर हा मस्त झाला IPL. अगर हा राजस्थान जिंकली असती तर वैभव सूर्यवंशीला थोडा चांगला वाटलं असतं आणि शुभमन गिल घेतला असता त्याच्यात थोडा फायदा झाला असता. इंडिया टीममध्ये घेतला असता आणि त्याच्या बॅटिंगचा फॅन आहे. पण हा अफसोस, किंग तर किंग आहे. विराट को RCB जिंकली. आता बघू. आता याच्यानंतर तर इंडियाच्या मॅचेस आहेत, अफगाणिस्तान वगैरे. आणि आता तर पावसाचा सीझन आहे, तर त्या टायमाला मॅचेस पण म्हणजे आहेत पर फ्रिक्वेंटली खूप कमी आहे. असं लगातार नाही आहे, मध्ये आहे. आता तर पुढच्या आता डिसेंबर जानेवारीमध्येच आता जास्त मॅचेस होतील. आता काय एवढे जास्त नाही आहे. आणि पुढच्या वर्षी तर वर्ल्ड कप पण आहे आणि एशिया कप पण आहे. पुढच्या वर्षी मजा आणि IPL पण आहे. म्हणून काय पाहिजे. यावर्षी T20 वर्ल्ड कप होता. इंडिया जिंकली वर्ल्ड कप. चांगली गोष्ट आहे. बाकी आता जून महिना चालू झाला आहे. बघू आता पाऊस कधी पडतो. तर 2 तारीख आहे जूनचा, तरी पण इथे काय पावसाचं काय लक्षण दिसत नाही आहे. आता वाटते जुलैमध्येच चालू आहे पाऊस. काही दिवसाआधी थोडासा पडलेला 31 तारखेला, तर बस थोडासा एकदम रात्री पडलेला आहे. त्याशिवाय आता काय पावसाचं इथं नामोनिशाण पण नाही. आणि मी या टायमाला गावाला पण कुठे माझी बहीण ती पण गावामध्ये कामाला जाते. भाऊ आणि माझी मम्मी गेली आहे त्यांना आणायला. ते आता उद्या येतील, त्यांना आणायला जायचं आहे. ते गेले गावाला, पण मी नव्हतं गेलो. ते येतात, काम करत होतो. माझ्या फ्युचरमध्ये माझं स्वप्न आहे की मला एक स्वतःचा बंगला बांधायचा. ते एकच स्वप्न माझं. एकदा मी बंगला बांधून ना, त्यानंतर मी कधीच काम नाही करणार. मग आराम करून, कारण माझं जे घर आहे ते खूपच छोटं आहे, एकदम माचीसचा टेपेचा. मला बंगला बांधायचा. जसा 1 BHK वगैरे घेऊ शकतो, पण त्याची प्राईस तर माहितीच आहे. आणि मला ते आवडत नाही फ्लॅट वगैरे. भाड्याने तर स्वतःचं असेल भाड्याने कसं घ्यायचं. म्हणून आता सीधा बाई डायरेक्ट बंगलाच घ्यायचा स्वतःचा. फर्स्ट प्लॅन आहे माझा आता. आणि बाकी कार वगैरे भेटली तर ठीक आहे. नाही भेटली तर मग काय फरक नाही पडत. कारचं एवढं काय नाही. सेकंड हँड पण चालेल, नसेल तरी पण चालेल, काय फरक नाही पडत. तर हा बंगला तर पाहिजेच पाहिजे. ते भेटेपर्यंत मला काम करायचं, माझी त्यानंतर मी काम नाही करणार. आणि तिथं आता पैशाला मला त्यासाठीच कमायचं, बंगला घेण्यासाठी. त्यासाठी पैशाला खूप लागेल ना, त्यासाठी ते कमवावं पण लागेल. तर आता ते काम करतो. आता मी वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो आहे. काही वर्ष तर इथंच करीन. या पैशाने तर घर नाही होणार. त्यासाठी तर काही बिझनेस करावा लागेल. बिझनेससाठी पण पैसे नाही आहे. तर मी 2 लाख रुपये जमवून 20 वर्षाचे 10 बिझनेस करेन. एक तर चालेलच. आणि अगर एवढं चाललं की बंगल्यामध्ये पैसे आले, अजून काय पाहिजे. आता त्याच्यातले पैसे जमा करून इन्व्हेस्ट करेन. आणि मग ते पैसे मग बंगल्याकडे पैसे होते, त्यामुळे ते पैशाने घर. हा सगळा इकडून प्लॅन. हा 5-10 वर्षाचा खेळ नाही आहे, याला टाईम लागेल. 20-30 वर्ष पुन्हा आयुष्य पण लागू शकते. तर दिस इज वर्थ इट.